शहरात सुरू असलेल्या आयमा इंडेक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा आज सोमवारी शेवटचा दिवस असून 3 दिवसात 5 देशांच्या शिष्टमंडळांनी येथे भेट दिली। बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून स्थानिक उद्योजकांशी सुरू असलेल्या B2B बैठकांमधून स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळणार असल्याचे चित्र आहे। पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रदर्शनाची दखल घेतली गेली आहे, ज्याचा शहराच्या आर्थिक विकासातील योगदान येत्या काळात पाहायला मिळणार आहे। कनेक्ट, कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशीन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू, IT, ITS, ऑफिस, ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा, वित्त, शिक्षण आणि पर्यटन। खास आकर्षण म्हणजे EV आणि AIची विविध प्रकारची उत्पादने, तसेच EV वाहने आणि AI उत्पादने याविषयीचे स्टॉल्स प्रदर्शनात लक्ष वेधून घेणारे ठरले। आयमा इंडेक्स 2025 जैसा मैं इतना अच्छा ऑर्गेनाइज्ड क्वालिटी प्रोग्राम देखा नहीं, जहां पर कि इतने उत्पादकर्ता मैन्युफैक्चरर्स ऑफ दैट इज आल्सो ऑफ द वेरी फ्रंटियर एरिया, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, सभी क्षेत्रों से यहाँ मौजूद थे। मैं पूरे भारत के सरकार के विभिन्न कार्यक्रमों में, महाराष्ट्र सरकार के विभिन्न कार्यक्रमों में, तमिलनाडु डिफेंस कॉरिडोर में, उत्तर प्रदेश डिफेंस कॉरिडोर में और सारे देश में मैं वेंडर डेवलपमेंट प्रोग्राम, मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन प्रोग्राम और सभी तरह के उस प्रोग्राम में जाता हूँ जहाँ के मैन्युफैक्चरर और वेंडर के विकास का कार्यक्रम होता है। लेकिन मैं ये देखा कि आयमा का जो ये प्रोग्राम है, जिसमें बहुत बड़े पैमाने पर वर्ल्ड लेवल के और राष्ट्रीय स्तर के काफ़ी बहुत सारे मैन्युफैक्चरर्स एंड प्रोड्यूसर हैं जिनके पास ओरिजिनल कैपेसिटी है। अब मैंने इनको निमंत्रण भी दिया है कि आप हमारे शिप बिल्डिंग और सबमरीन के डिफेंस इकोसिस्टम में आइए और हम आपको गाइड करेंगे और इनको बहुत अपॉर्चुनिटी मिलेगा। एक्चुअली इनकी कैपेबिलिटी पार एक्सेलेंस है, जो कि इंपोर्ट सब्स्टिट्यूशन के लिए भी काम आएगा। एंड सबसे बड़ी बात यह है कि महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों में, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर में MSME के द्वारा ऑर्गेनाइज्ड बहुत सारे प्रोग्राम में मैं 2014-15 से जा रहा हूँ। NSIC, नेशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, NSSH, नेशनल SC/ST हब, इनके प्रोग्राम में जा रहा हूँ। इतना अच्छा प्रोग्राम मैंने कभी देखा नहीं, खास करके इतने मैन्युफैक्चरर ये और जो ओरिजिनल मैन्युफैक्चरर जिनके पास टेक्नोलॉजी है, जिनके पास प्रोसेस क्वालिटी, सर्टिफिकेशन, कैपेबिलिटी, कैपेसिटी ग्लोबल स्टैंडर्ड का। तो हमने भी इनसे रिक्वेस्ट किया है कि आप इनोवेट करके they kindly engage with us. Your joining with us is like joining in greater field of defense security, and that will also open आपके लिए एक क्षेत्र पूरे भारत में खोल देगा। और जो हमारे देश को विकसित भारत बनाने का 2047 का जो सपना है, और सपना ही नहीं, वो हम सबका शपथ भी है और हमारी जिम्मेवारी भी है। उसके लिए जो आत्मनिर्भर का काम है वो मुझे है लगता है कि ये नासिक में स्थापित ये आयमा एक इसके लिए गाइड बनेगा और सारे जो प्रोड्यूसर मैन्युफैक्चरर है ये आयमा उनको आईना दिखाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, चालू करू। नमस्कार, मी ज्ञानेश्वर गोपाळे, BOPP चेअरमन आयमा। काल जे शानदार उद्घाटन झालं, दक्षिण आफ्रिकेचे जे अँबॅसेडर होते यांच्या हस्ते जे शानदार उद्घाटन झालं आणि उद्घाटनानंतर आलेल्या ब्युरोक्रॅट्स बरोबर सगळ्यांचे चांगले इंटरॅक्शन झाले। त्यांनी गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम आहेत ह्या उद्योजकांना सांगितलेले। बऱ्याच स्कीम अशा असतात की आपल्याला माहीत नसतात। या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने उद्योजकांना अगदी जवळून ऑफिसरशी, IAS ऑफिसरशी बोलायला मिळालं आणि त्यांनाही सांगायला मिळालेले। दोघांचाही अतिशय खेळीमेळीची याची चर्चा झाली, त्यामुळे उद्योजकांना अनेक बेनिफिट्स कळलेले आहेत। या उद्घाटनाचं कालचं आकर्षण म्हणजे की ड्रोन शो। नाशिक काय महाराष्ट्रामध्येच पहिल्यांदा हा ड्रोन शो होतोय आणि देशामध्ये मला वाटतं काही तिसऱ्यांदा झालेला आहे।
वाराणसी नंतर झालेला आहे आणि आता अमृतसरला होऊ घातलेला आहे. या ड्रोन शोला जे नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. खरं तर आम्हाला ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आम्ही सगळेजण चिंतित आलो होतो, परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यात कुठलाही काही किंतु न येता 1 तासाभरात सगळं वातावरण ते निवळलं आणि ट्रॅफिक सुरळीत झालं. ड्रोन शो मध्ये नाशिक मधले आपले जे ऐतिहासिक आहे, पौराणिक कडून आपण जे इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे याचा सुरेख अतिशय चांगला मिलाप करून त्यांनी तो दाखवलेला होता. आणि आपण नाशिक कुठं आहे हे पाण्याची एक चांगली कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे हे पाण्याची एक चांगली संधी नाशिककरांनाही मिळाली आणि बारलेल्या व्हिजिटरला आलेली. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या इंडेक्सला व्हिजिट देण्यासाठी आता माझा स्वतःचा स्टॉल असल्यामुळे राजकोटून लोकांनी व्हिजिट दिलेली आहे, शिल्वासाहून आलेले आहे, पुण्याहून आलेले आहे, एक मला बँगलोरचे ग्रस्त भेटले. असं सगळीकडे चांगली पब्लिसिटी झालेली असल्यामुळे आणि नाशिक हे 2 टायर मधलं ग्रोईंग सिटी असल्यामुळे लोकांचंही लक्ष नाशिककडे आहे. लोकांचा फुटबॉल नाशिक वाढायला लागलेला आहे. यामुळेच की काय काल आपलं नाशिक कसं सशक्तपणे वाढतंय हे कालच्या इंडेक्सच्या उद्घाटनामध्ये जवळजवळ 1300 कोटीची इन्व्हेस्टमेंट जाहीर करून नाशिककरांवर जो लोकांनी विश्वास दाखवलेला आहे, मला आशा आहे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणखीन काही नाशिककरांना आपल्याला चांगले अचिव्हमेंट पाहायला मिळतील. धन्यवाद. मला अत्यंत आनंद होतोय की नाशिककरांनी, उद्योजकांनी, शेजारच्या सगळ्या आपल्या प्रांतामध्ये आणि शहरांमध्ये असलेले वेगवेगळे उद्योजकांनी आपल्या या उपक्रमाला जे नाशिकचा आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ आहे त्याला खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला. काल आपण ते बघितलं, ग्रँड इनॉग्रेशन ज्याच्यामध्ये एवढे IAS आणि डिसिजन मेकर्स सरकारकडून उपस्थित होते, आपले आंतरराष्ट्रीय गेस्ट तिथे उपस्थित होते आणि विविध संघटनाचे पदाधिकारी आणि बाकी उद्योजक उपस्थित होते. कालचा ड्रोन शो काहीतरी असा वेगळा एक उपक्रम आयमानी इथे करायचा एक प्रयत्न केला होता आणि त्यालाही नाशिककरांनी, उद्योजकांनी खूप प्रेमाने आणि एक खूप वेगळा प्रतिसाद दिला. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, 2 दिवस सुट्टीचे दिवस आहे. आपल्या उद्योगाला एक भरारी देणारी अशी ही प्रदर्शनी आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की मेन जे सेमिनार्स आहे त्याला नक्कीच तुम्ही अटेंड करा, कारण इथे माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रिकल, HAL, महिंद्रा अँड महिंद्रा, एथर असे वेगवेगळे OEMs आहे आणि आज डिफेन्सला भरपूर प्राधान्य दिलं जातं आहे. विकसित भारतमध्ये खूप मोठा वाटा तिथे आहे डिफेन्सचा बजेटमध्ये आणि ते जर आपण MSME म्हणून घेतलं तर आपला खूप फायदा होईल, नाशिकचा फायदा होईल आणि नाशिक ॲज अ डिफेन्स क्लस्टर उभारून येईल. तर मी परत एकदा सगळ्या आपल्या उद्योजकांना आणि नाशिककरांना आणि शेजारच्या सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला तुमच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की प्लीज तुम्ही प्रदर्शनीला या. 10:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही प्रदर्शनी आहे. वेगवेगळे सेमिनार्स आपण रोज पेपरमध्ये छापून आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही याचा पुरेपूर्ण B2Bचा लाभ घ्या आणि एक्झिबिशनला व्हिजिट. 2025 हा इंडस्ट्रीयल साठी महाकुंभ म्हणून मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. आज जर बघितलं तर आजचा आयमा इंडेक्सचा हा 2रा दिवस असून खूप मोठ्या उत्साहात सर्वसामान्य कस्टमर पासून तो संपूर्ण नाशिककरांचा ओघ या आयमा इंडेक्स कडे झुकलेला दिसत आहे. आयमाचा प्रत्येक एवढी 2 वर्षानंतर हा आयमा इंडेक्स आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने सर्वांना खूप आनंद व्यक्त होत आहे आणि याचा निश्चितच नाशिककरांसाठी फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. इलेक्ट्रिकल व्हेकल
आणि AI तंत्रज्ञान या विषयाकडे प्रदर्शनाचा कल दिसून येतो आहे. 3 दिवसात 50,000 लोकांनी हे प्रदर्शन बघितलं आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.